तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कल्याण डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींवर हातोडा टाकण्याची तयारी प्रशासनाने केली आहे। यासाठी पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा घरं रिकामी करण्यासाठी रहिवाशांना नोटिसा बजावल्यात। मात्र ऐन पावसाळ्यामध्ये नोटिसा बजावल्यामुळे 6,500 कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आली आहे। सरकारने तात्काळ दखल घेऊन दिलासा द्यावा अशी मागणी इथल्या रहिवाशांनी केली आहे। 3 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिली होती की तुम्हाला कोणत्याही रहिवाशाला इथून बेघर करता येणार नाही। परत हीच नोटीस आता 4 दिवस झाले प्रत्येक बिल्डिंगला यायला चालू झालेली आहे। याच्यामध्ये आमचा दोष काय आहे? अवस्था माझी अशीच आहे की हे माझं पहिलं घर आहे। 6 वर्ष मी रेंटवरती राहिलो। कसं बसं करून मी लोन दागिने हे ते सगळं घाण ठेवून रोकड जमा करून बँकेचं लोन घेऊन हे पहिलं मी माझं कसं तरी घर घेतलेलं आहे आणि आत्ता मला 6 महिन्यातच समजतंय की ती बिल्डिंगच इल्लीगल आहे। पुन्हा आम्हाला मेंटली टॉर्चर आणि सगळं चालू झालंय। जर तुम्ही स्वतःहून खाली नाही केलं तर पोलीस बलाचा वापर करून आम्ही खाली करू, म्हणजे आम्हाला इनडायरेक्टली धमक्या आता चालू झाल्यात KDMC कडून। तर त्याच्यामुळं मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतील यांना विनंती आहे की आणि सरकारला विनंती आहे की आम्हाला बेघर होऊन देऊ नका। आपण जी स्टेटमेंट दिली होती की कोणालाही बेघर होऊन देणार नाहीत, त्या स्टेटमेंटवर ठाम राहा आणि आम्हाला भर पावसात घराच्या बाहेर काढू नका। सगळ्यांची चूक आहे, बिल्डर पासून KDMC पासून। कारण KDMC 5 वर्ष काय करत होते, ते 6 वर्ष काय करत होते, त्यांचा वॉर्ड ऑफिसर काय करत होते। प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला दर दिवशी किंवा प्रत्येक आठवड्याला एक रिपोर्ट सबमिट करायचा असतो की एवढ्या एरियामध्ये एवढं इलिगल कन्स्ट्रक्शन झालं। ते बोलतात आम्ही नोटिसेस लेखी स्वरूपामध्ये बिल्डरला पाठवलं, आम्ही FIR केलं, सगळं केलं। मग बिल्डिंग उभी होत असताना तुम्ही काय केलं? तुम्ही बघत बसलात। चर्चगेटहून विरारकडे जाणाऱ्या महिला